मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरं तर आज रॅली निघणार आहे। त्या ठिकाणी रोड शो मुख्यमंत्र्यांचा होणार आहे। त्याआधी हेलिकॉप्टरने ते नाशिकमध्ये उतरले आणि त्याच वेळी त्यांच्या बागांची या ठिकाणी तपासणी केली जाते। संजय राऊतांनी त्यांच्यावर आरोप केलेले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ज्या 9 बॅग्स आणल्या होत्या या बॅगांमध्ये पैसे होते असा आरोप संजय राऊतांनी केलाय। मात्र त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी होते आणि ज्यामध्ये कपडे आणि कागदपत्र या ठिकाणी आपल्याला दिसतात। मात्र आधीच्या ज्या बॅगा मुख्यमंत्र्यांच्या होत्या त्यामध्ये नेमकं काय होतं असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। मात्र त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यावर काय उत्तर देतात ते पाहणं अतिशय उत्सुकतेचं असणार आहे। आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। राजकीय वर्तुळातून मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची ही तपासणी होते आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत शिंदे गटाचे भरत गोगावले फोन लाईनवरून आहेत। भरतजी, आपण पाहतोय मुख्यमंत्री शिंदे यांच्या बॅगांची तपासणी केली जाते। संजय राऊतांनी त्या बॅगांमध्ये पैसे असल्याचा आरोप केला होता, मात्र आता त्यांच्या बॅगांची तपासणी होते। कसं पाहता या सगळ्या घडामोडींकडे? संजय राऊतला आपण कालच परवा सांगितलं, त्याला आता पराभव दिसायला लागलेला आहे आणि संजय राऊतला जेव्हा पराभव दिसतो त्यावेळेला मग आरोप करणं हे त्याचं कर्मप्राप्त आहे, त्याबद्दल दुमत नाही। त्याच्या आकलीची कीव करावीशी वाटते आम्हाला। त्याला कळायला पाहिजे असं कुठले मुख्यमंत्री आहेत की हेलिकॉप्टर मधनं पैसे नेऊन ते कुठल्या उमेदवाराला देणार किंवा काय देणार। त्याला कळायला तर पाहिजे की बाबा ज्या वस्तुस्थिती आहे की बॅगा नेल्या तर बॅगा तपासल्या, कागदपत्र सगळं झालं, चला ठीक आहे। दुनियाला तर खात्री पटली की मुख्यमंत्री चुकीचं काम करत नाहीत, करणार पण नाहीत। पण ह्या संजय राऊताला आता काय आता मला असं वाटतं त्याला कुठले शब्द वापरावेत तेच आता आमच्याकडे शिल्लक नाही राहिले। मात्र भरत गोगावलेजी, ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी 7 ते 8 बॅगा आणल्या होत्या त्यावेळी ही तपासणी झाली नाहीये। आता या 2 बॅगा आणल्यात आणि त्यावेळी ही तपासणी होते। त्याला पाहिजे होतं की बाबा अगोदर त्यांनी तक्रार केली असती, बाबा यांच्या बॅगा सगळ्या येतील, म्हणजे त्यांनी तक्रार केली तरच ही तपासणी होणार का, असा मुद्दा आहे का? मुख्य मुद्दा असा आहे की कपड्याच्या बॅगा नेहमी त्यांच्या बरोबर असतात, हे सगळ्या दुनियाला माहिती आहे। मात्र एक दिवसाच्या दौऱ्यासाठी 9 बॅगा का, असाही एक प्रश्न आहे। बरं, आता ह्या 9 बॅगा कोणी चेक केल्या, कोणी मोजल्या 9 बॅगा आम्हाला सांगा बरी। परवा आपण पाहिल्या 3 बॅगा त्या बॉडीगार्डांनी ते घेऊन चालले होते, आपण पाहिल्या त्या बॅगांचं वजन किती। जर पैशाच्या बॅगेचं वजन 1 करोड रुपयाचे तर किती वजन असतं माहिती आहे ना? जवळजवळ 30 किलोच्या पुढं वजन असतं। आणि मग अशा वेळेला संजय राऊतांना कळायला पाहिजे। पण आम्हाला खात्री पटली की त्याने आरोप करत राहावे। जगाला माहिती आहे शिंदे साहेब चुकीचं काम करणार नाही आहेत आणि विजय आमचा निश्चित आहे आणि म्हणून संजय राऊत आता बरलत चाललेला आहे। अगदी नक्कीच धन्यवाद भरत गोगावलेजी साम टीव्हीशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतोय मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची या ठिकाणी तपासणी झाली आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या नेत्यांचे आरोप प्रत्यारोप आपण पाहतोय। भरत गोगावलेंनी संजय राऊतांची कीव येते असं म्हटलेलं आहे, तर दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी या सगळ्या प्रकरणाबद्दल पोलिसांचं अभिनंदन केलं।